नमस्कार. स्लीप डिस्क म्हणजे काय आपण त्याबद्दल ऐकूया. आपल्या मणक्यांमध्ये 33 वर्टिब्रे असतात. 2 मणक्यामध्ये एक गादी असते. त्या गादीलाच आपण डिस्क म्हणतो. या गादीचं काम कुशनिंगचं असतं. जेव्हा आपण वाकतो, जंप मारतो किंवा ट्रॅव्हल करतो त्यावेळेस शॉक ऑब्झर्विंग करण्याचं काम ही गादी करत असते, म्हणजे डिस्क. या डिस्कला ज्यावेळेस इजा होते त्यावेळेस डिस्क ही पाठीमागच्या भागांना स्पायनल कॉर्ड आणि नसांवर दबाव देते. त्यावेळेस पायामध्ये मुंग्या जाणे किंवा पाठदुखी होणे, सायटिकासारखं पेन होणे या लक्षण दिसून येतात. या कारणालाच या आजाराला स्लीप डिस्क म्हणतात. स्लीप डिस्कचा धोका कुठल्या पेशंटमध्ये जास्त असतो? जे लोक ओबेसिटी आहे, म्हणजे ओव्हरवेट आहेत, वजन जास्त आहे, ज्या लोकांची सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठक काम जास्त आहे, व्यायामाचा अभाव असणे. तिसरं कारण म्हणजे जे लोकांना टोबॅकोचं ॲडिक्शन आहे, स्मोकिंगचं ॲडिक्शन आहे, त्यामध्ये हाडांची ठिसूळपणा वाढतो आणि स्लीप डिस्क होण्याची संभावना असते. चौथं कारण म्हणजे रॉंग पोश्चर. आपण बसताना, खुर्चीवर बसताना, काम करताना किंवा झोपताना आपलं पोश्चर जर व्यवस्थित नसेल त्यावेळेस सुद्धा डिस्कचा त्रास होऊ शकतो. शेवटचं कारण म्हणजे खूप कमी केसेसमध्ये दिसतं की जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिता. या स्लीप डिस्कचे लक्षण काय आहे? पहिलं प्राथमिक लक्षण असतं पाठदुखी किंवा मानदुखी. ज्यावेळेस डिस्कच्या अॅन्युलसला म्हणजे बाहेरच्या पार्टला इजा होते आणि आतील पार्ट, त्याला न्यूक्लियस पल्पोसस म्हणतात, त्यातील प्रोस्टाग्लॅन्डिन, ट्युमर नेफ्रॉटिक फॅक्टर अँड इंटरल्युकिन्स असे जे केमिकल रिलीज होतात त्यामुळे पाठदुखी किंवा मानदुखी होते. दुसरं लक्षण असतं की हातापायामध्ये मुंग्या येणे किंवा दुखणं जाणं. हातापायामध्ये दुखणं जाणं, त्याला ज्यावेळेस पाठदुखीचं दुखणं खाली पायापर्यंत जातं त्याला सायटिका म्हणतात, किंवा मानेचं दुखणं हातामध्ये जातं त्याला ब्रॅकेल्जिया म्हणतात. तिसरं लक्षण म्हणजे मुंग्या येणे. मुंग्या येणे म्हणजे एक नस दबण्याचं एक मुख्य कारण आहे. पाचवं म्हणजे की विकनेस, हातापायामध्ये विकनेस येणं, जसे की मनगट वरती करताना किंवा शोल्डर वरती करताना किंवा एल्बो फ्लेक्शन करताना किंवा पाय उचलताना, तळ पायाचं मागे पुढे करताना आपल्याला विकनेस जाणवतो, किंवा खुबा चालताना किंवा गुडघा चालताना लपकणे, हे असे लक्षणे दिसून येतात. पाचवं लक्षण म्हणजे की युरिन आणि मोशन याच्यावरचं कंट्रोल जाणं. हे एक इमर्जन्सी स्लीप डिस्क कारण आहे. त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करणं हे जरुरी असतं. याला आपण कोडा एक्वेना सिंड्रोम असेही म्हणतो.